अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चैत्र नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. तर या चैत्र नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून हे नियम जे आहेत तर ते नक्की पाळा. देशभरामध्ये चैत्र नवरात्र अगदी उत्साहामध्ये साजरं केलं जातं आणि नवरात्रीच्या या दिवसांमध्ये श्री दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर उपवाससुद्धा केला जातो. तर धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीला शक्तीचं स्वरूप समजलं जातं. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये शक्तीच्या 9 रूपांची पूजा देखील केली जाते. तर या काळात काही सोप्या पण प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. तर चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करावं आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करावा किंवा लाल कमळाचं फूल किंवा गुलाबाचं फूल जे आहे ते देवीला आवर्जून अर्पण करावं. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण करावं आणि त्याचबरोबर प्रार्थना करा आणि शक्य असल्यास 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. त्यानंतर दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावा. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर घर बंदिस्त करून ठेवू नये. तर बघा, त्यानंतर चैत्र नवरात्रीत देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ आवर्जून अर्पण करावी. देवीला घटाला माळ अर्पण करताना त्या घटाची माळ ही सुईने कधीही बनवू नये, तर गाठी बांधून प्रत्येक पानाची किंवा फुलांची माळ जी आहे तर ती अर्पण करावी आणि ती बघा देवीला अर्पण करायची आहे. तर देवीला 7व्या किंवा 8व्या माळेला नारळ अर्पण करावा. दररोज देवीसमोर घंटा वाजवावी. तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री देवीसमोर दररोज कापूर आवर्जून जाळावा. तसेच नवरात्रीमध्ये दररोज श्री दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचं पठण अवश्य करावं. दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती देखील करावी. नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा. खंड पडून देऊ नका किंवा टप्प्याटप्प्यानेही पूर्ण करू नका. त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही. ती पूजा ही निष्फळ ठरेल. दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी. पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात, म्हणून आवर्जून आरती करावी. त्यानंतर नवरात्रीच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा. त्यानंतर उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका तरी गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा. तसेच दररोज गूळ, फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्यास नियम आहे. पण किमान बघा 9 नाही मिळाल्या तर 3 मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता किंवा नाही तर एक तरी बघा मुलीची तुम्ही पूजा करू शकता. तर महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बघा, यालाच कन्यापूजन असंही म्हटलं जातं, तर ते देखील करायचं आहे. अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू आवर्जून द्यावी. यामुळे श्री दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करतात. त्यानंतर नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या आवर्जून घालूनच पूजा करावी. तसेच देवीला नेहमी स्वच्छ असे आणि फ्रेश ताजी फुलं जी आहेत ती अर्पण करावी. नवरात्रीमध्ये 40 मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नये. यामुळे तुमची नकारात्मक शक्ती जी आहे ती पाठाच्या फळ काढून घेत असते.
त्यामुळे तुम्हाला बघा एका बैठकीत श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करा. घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावेत आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने बघा चामड्याच्या चपला किंवा चामड्याची वस्तू जसं की पर्स आहे, बेल्ट आहे, बॅग आहे, शूज असतील, चप्पल असेल यासारख्या इतर गोष्टी वापरणं देखील शक्यतो टाळावं. त्यानंतर नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी 9 दिवस लिंबू तोडू नये किंवा ते लिंबू कापू देखील नाही. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. तर धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी 2, 5, 7 किंवा 9 मुलींना आमंत्रित करणं हे नेहमी शुभ मानलं जातं. म्हणून कन्यापूजनासाठी नेहमी बघा 5, 7, 9 किंवा बघा 9च मुलींना आमंत्रित केलं जातं. तर नवरात्रीमध्ये बूट चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये. नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचं सेवन जे आहे ते अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सैंधव मिठाचा वापर जरूर करू शकता. त्यानंतर विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणं देखील वर्ज्य आहे. त्यामुळे घरामध्ये बघा असं वातावरण जे आहे आळशी वातावरण निर्माण होत असतं. म्हणून दिवसा झोपू नये. तर नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस गादीवर व पलंगावर झोपणं देखील टाळावं. तुम्हाला श्रद्धा भक्तीने भावाने हे व्रत करायचं असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावं. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो किंवा इतर कोणतीही महिला असो, सर्व स्त्रियांशी आदरानं वागावं. त्यांच्याशी बोलताना कटू शब्दांचा वापर अजिबात करू नये. तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही अजिबात घालू नये. नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचं सेवन करावं. यामुळे बघा तर यावेळी कांदा, लसूण, मांसाहार असे जे आहे तामसिक पदार्थाचं सेवन शक्यतो आवर्जून टाळावं. नवरात्रीत कुलदेवीची सेवा किंवा कुळाचार म्हणून कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर, फोटोवर कुंकुमार्चन देखील करू शकता. त्याचबरोबर देवीला लवंगांची माळ देखील तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही घालू शकता. त्याचबरोबर नवरात्रीच्या 5व्या माळेला तुम्ही देवीची साडी, चोळी, अलंकार अर्पण करून तिची ओटी आवर्जून भरू शकता. नवरात्रीत विशेष लोक उपवास करतात. त्यांनी केस आणि नखे कापवायचे देखील टाळायचं आहे. त्या बघा असं केल्यास दुर्गा माता नाराज होऊ शकते. म्हणून केस व नखे कापू नये. नवरात्रीच्या या पवित्र दिवसात खोटं बोलू नये. कोणाला शिवीगाळ, कोणाला मनाला लागेल असं देखील बोलू नये. सर्वांशी आदरानं वागावं आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावं. राग, चिडचिड कमी करावी. जीवनात बघा सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचच खोटा दिखावा अजिबात करू नये. खरं आहे त्या गोष्टींचा निसंकोचपणे स्वीकार करावा. तर बघा नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं अवश्य पालन करावं. यासोबत वागण्यात क्षमाशीलता देखील असायला हवी. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावं. या नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर एखादी महिला आहे त्या महिलेला पहिल्या दिवसापासून मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा ब्राह्मणाद्वारे घट स्थापना करू शकता किंवा घरातील इतर व्यक्ती ज्या आहेत त्यांच्याकडूनही घट तुम्ही मांडून घेऊ शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करा. हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचं प्रतीक आहे. यानंतर 9 दिवस विधिवत दुर्गा मातेची पूजा करावी. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी जर सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नये. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात आणि या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये.
तर चैत्र नवरात्रीचा शेवटचा उपवास हा अष्टमीला म्हणजे रामनवमीला किंवा काही ठिकाणी नवमीला असतो. तर देवीची आरती करून घट हलवला जातो आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो. आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडला जातो त्या पद्धतीने तुम्ही त्या दिवशी करू शकता. तर अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्या झालेल्या प्रमुख युद्धाशी तुम्ही बघा, हा संबंधित नवरात्री सण जो आहे तर तो आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. तर हे 9 दिवस दुर्गादेवी आणि तिच्या 9 अवतारांना 9 दुर्गांना समर्पित असा हा आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवतारांशी संबंधित आहे. तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव. तर तुम्हाला बघा आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर